तुम्ही विश्वनाथ, 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 तुम्ही
तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो भराडी काय उणे तुम्हाशी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल थोडी पाया पडिलो भराडी तुका म्हणे देवा प्रेम भातुकी पाठवा कृपा कराल थोडी मी कृपा कराल थोडी पाया पडिलो भराडी विठाला कुंडलिकाय धातु मुनिंदे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगाकरो प्रथम मन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयंती केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची मंजूर श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वर तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरा नमो सद्गुरु तुकया ज्ञान रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी ना करावे काय माझी वाणी मानेल या संतांशी काय माझी वाणी मानेल या संतांशी रंजोजिताशी आपुलिया माझी वाणी तुझे मस्तका पायावरी या वारकरी संतांच्या तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल थोडी पाया पडिलो भराडी काय उणे तुम्हापाशी मी अल्पची संतोषी कृपा कराल थोडी पाया पडिलो भराडी तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल थोडी पाया पडिलो भराडी विठाला प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग किंवा कीर्तन रूपी सेवे घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदी जगद्गुरु विश्वमान्य विश्वभूषण विश्व पंडित याश्वत जन्माला आलेल्या जड जीवाला उपदेश करण्याकरता होऊन आलेले वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे
विठोराया यांचा 4 चरणाचा आणि भगवान शंकराला मागणी केलेला असा हा अभंग. विठ्ठला अभंगाचं प्रस्तुत चिंतन करण्यापूर्वी आपल्या वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो. तदनंतर वाक्याचा आद्य कर्तव्य आहे की थोडासा पर्याय देतो आणि तदनंतर प्रस्तुत चिंतनाला सुरुवात करतो. अभंगाचा प्रतिपाद्य विषय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून विश्वाच्या मालकाकडे विश्वनाथाकडे म्हणजे भगवान शंकराकडे आपलं मागणीचं एक पत्र पाठवत आहेत. काय करतायत? मागणीचं पत्र पाठवत आहेत. त्या मागणीच्या पत्रामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज विश्वाच्या मालकाला म्हणजेच भगवान शंकराला म्हणजेच महादेव शंकराला काय सांगतायत? महादेवाला सांगतात तुम्ही विश्वनाथ, तुम्ही कसे आहे? विश्वाचे नाथ आहात महाराज. जगाची उत्पत्ती करणारा जो ब्रह्मांडाचा नायक आहे ते तुम्ही विश्वाचे नाथ आहात. पण देवाला देताना एवढी मोठी उपमा आहे कारण त्यानं जग निर्माण केले तुम्ही विश्वनाथ. पण आपल्याला स्वतःला उपमा देताना मात्र जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात मी दीन रंगनाथ. महाराज म्हणतात तुम्ही कोण आहे? दीन आहे. नुसता दीन नाही, रंग आहे आणि काय आहे? अनाथ आहे. अनाथ म्हणजे पोरक आहे माझा, मला मला कुणी नाही महाराज. देवाला उपमा देताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही विश्वनाथ आहे, विश्वाचे पालन पोषण करणार आहात आणि मी मात्र कसा आहे? दीन रंग अनाथ. मग महाराजांचं काय म्हणणं आहे? देवाला सांगितलं तुम्ही विश्वनाथ आहे, तुम्ही जगाचं मालक आहे, मी दीन रंग अनाथ आहे, मी गरीब आहे, पामर आहे. पण तुमच्याकडे माझी एकच मागणी आहे देवा, काय करा? कृपा कराल ती थोडी. कृपा म्हणजे काय? देवा तुम्ही माझ्यावर काहीतरी कृपा करा. आणि मी काय? कृपेचा काय? याचे काय महाराज? तुम्ही माझ्यावर कृपा करावी हीच मागणी या पत्रातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या विश्वाच्या मालकाकडे भगवान शंकरांना कृपा कराल ती थोडी पाया पडिलो भराडी. पाया पडून या विश्वाच्या मालकाला जगद्गुरु श्री तुकाराम सांगतात की काय करा? माझ्यावर थोडी कृपा करा. देवाची कृपा झाल्यानंतर महाराजांना काय कोणती गोष्ट अशक्य आहे? म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या पत्रात मागणी करतात कृपा कराल ती थोडी पाया पडिलो भराडी. पाया पडतो पण कोण आहे? मी भराडे. भराडी या शब्दाचा खरा अर्थ भ अधिक आराडी. आराडी म्हणजे यात्रेकरू आणि भ इथं मात्र वेगळा अर्थ महाराजांनी लावायचा. भ म्हणजे काय? भिक्षुक, भुकेलेला, याचक. मी तुमच्या त्या कृपेसाठी काय आहे? तहानलेला आहे. मी तुमच्या त्या कृपेसाठी व्याकुळ झालेला आहे. मला भूक लागलेली आहे. मी याचक म्हणून तुमच्याकडे कृपा करतोय, विनंती करतोय माझ्यावर काय करा? कृपा करा. महाराजांनी कृपा करण्याची विनंती पत्रातून केलेली आहे विश्वाच्या मालकाला भगवान शंकराला. महाराज म्हणतात मी तुम्हालाच काय करत आहे? कृपा करा म्हणून विनंती करत आहे. तर महाराज सांगतात तुमच्याकडे काय होऊ नये? मला देण्यासाठी तुमच्याकडे काही नाही म्हणून सांगा. सर्व काही तुमच्याकडे आहे म्हणून तर मी तुम्हाला कृपेची याचना करतोय. काय येऊ नये तुम्हापाशी? तुमच्याकडे काय येऊ नये? देवा विश्वाचे मालक आहे, तुमच्याकडे काय कोणत्या गोष्टीची येऊ नये पण मला बाकीचं काहीच नको. पण काय करा? काय येऊ नये तुम्हापाशी? मला तुमच्या जवळचं काहीच नको, फक्त कृपा करा. मी त्या कृपेसाठीच तुमच्याकडे एवढं सर्व विश्वाचे मालक आहे, तुमच्याकडे एवढं सर्व आहे पण माझ्यावर कृपाच करा. म्हणून मला काय येऊ नये तुम्हापाशी? मी तो अल्पची संतोष. माझ्यावर फक्त कृपा केली ना तेवढ्या कृपेने मी काय करणार आहे? संतोष होणार आहे. म्हणून महाराज म्हणतात माझ्यावर कृपा करा. आणि शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात देवा मला काय करा? कृपा करा. एवढी माझ्यावर विनंती करा. तुमच्याकडे अनंत कोटी ब्रह्मांड नायक भरलेला आहे त्यापैकी थोडीशी माझ्यावर कृपा करा. तुका म्हणे देवा कृपा करून माझ्यावर काय करा? तुका म्हणे देवा प्रेम भातुकी पाठवा. कोणतं प्रेम पाठवा? प्रेमाची कृपा. प्रेमाची कृपा माझ्यावर करा आणि हेच वाहतूक म्हणजे हेच खाऊ. वाहतूक म्हणजे लहान मुलाचा खाऊ. हाच खाऊ मला पाठवा. कोणचा? कृपेचा खाऊ मला पाठवा पण तो प्रेमानं पाठवा. असा ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ माझ्या बुद्धीप्रमाणे. विठाला अभंगाच्या थोड्याशा चिंतनानंतर अभंगाचा सरळ सरळ भावार सांगितलाय. वक्त्याचा आद्य कर्तव्य थोडासा पर्याय देणं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपली सेवा आहे कीर्तनाची. आजचं महापर्व आहे. संपूर्ण वर्षातलं आजचं मोठं महापर्व आहे आणि या महापर्वाच्या दिवशी सावळाराम म्हात्रे यांच्या या परिसरात गेली अनेक वर्षापासून या शिव मंदिरात, कार्तिक मंदिर म्हणता ना तुम्ही? काय म्हणता? कार्तिक मंदिर का शिव मंदिर? हा इच्छापूर्ती महादेव. गेली अनेक वर्षापासून चाललेला हा महाशिवरात्रीचा महायज्ञ आणि त्या दिवशी कीर्तनाची सेवा
आणि आमच्या सावळाराम म्हात्रेच्या कुटुंबाच्या परिवाराच्या सकल या संत मायबापाच्या कृपाशीर्वादाने आम्हाला या ठिकाणी विनंती केली. आम्हाला विनंती करणारे आमचे आताचेच परमस्नेही हरिभक्त परायण केनी महाराज त्यांनी आम्हाला या ठिकाणी कीर्तन करण्याची आम्हाला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन म्हात्रे कुटुंबाच्या परिवाराला मान देऊन आम्ही या ठिकाणी आलो. परमभाग्य आहे आज महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगात महाशिवरात्रीचा काय होतोय महापर्व गाजत आहे. कुठं हरिनाम नाही, कुठं कीर्तन नाही, कुठं भजन नाही असं विचारू नका. गल्लोगल्ली पावला पावलाला भजन कीर्तन आज ज्या ज्या ठिकाणी चालू आहे. आणि तुम्ही सर्व आम्ही सर्व भाग्यवान. आज तुमच्या दारात महादेवाचं मंदिर आहे आणि ते मंदिर कुठलं आहे? इच्छापूर्ती महादेव आहे. आणि तो इच्छापूर्ती महादेवाचं तुम्ही दरवर्षी एवढ्या मोठ्या उत्साहानं आनंदानं हा भव्य दिव्य सोहळा असा शिवरात्रीचा करता आणि त्यात या गरीब पामराची सेवा मिळाली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादाने नतमस्तक होतो. मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आज या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आमचे आज ज्यांनी विना घेतला तर आम्ही गायक म्हणाले, पण आता तुमच्याकडे कोणी विण्यासाठी नाही. ते आमचे श्याम महाराज प्रथमच माझ्या कीर्तनाला हजर आले. तसेच त्यांच्याबरोबर आमचे राजपंखी महाराज, अशोक मोरे बुवा गायना ज्यांचं ठाण्यामध्ये नाव आहे. तसेच आमचे या वारकरी संप्रदायाचे थोर रत्न यांनी वारकरी सेवामध्ये आयुष्य काढलं ते आमचे निवृत्ती महाराज आव्हाड सिन्नरकर असतील. तसेच आमचे गायनाचार्य तात्याराव सुरविषयी माझ्याबरोबर सर्व आले असतील. आमच्यासोबत आलेले आमचे मृदंगाचार्य आशुतोष शिंदे या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आज या कीर्तनाच्या सेवेकरता टाळाची साथ करण्याकरता माय माऊल्या आज या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली सारख्या तुम्ही जवळजवळ 7 सवासणी माहिती आहेत का तुम्हाला? 7 सवांगी 8वा पोतराचा 9वा डबकरी आमच्याकडे एक म्हण आहे बरं का बाबा. आमच्या सातारा भागात एक सुवासिनीची पद्धत आहे. सुवासिनी घालतात. सुवासिनी घालायचं तर त्याला 7 तरी असावत्या, 9 असावत्या, 11 असावत्या. एक शास्त्राचं गणित आहे. पण इथं बरोबर 7 सुवासिनी हा त्याप्रमाणे आज या 7 जणांच्या 7 माऊलीच्या चरणी नतमस्तक आणि भजन सुद्धा आता आम्ही आलं 2 गवळणी ऐकले. आम्ही एक रिक्वेस्ट केली भजनाची, त्या दोन्ही गवळण्या आम्ही प्रेमपूर्वक ऐकल्या. त्या माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी जमलेले सर्व म्हात्रे परिवार त्यांच्या विनंतीला मान देऊन आलेले महादेवाच्यावर अप्रतिम प्रेम करणारे शिवभक्त वैष्णव भक्त असतील हे सर्व या ठिकाणी उपस्थित संत तुम्ही सज्जन मायबाप तुमच्या चरणी नतमस्तक होतो. नवे माझा आवाज जिथपर्यंत जातोय त्या सर्व चरणात त्या सर्व गुणीजन गायकांच्या किंवा त्या सर्व गुणीजन श्रोते मंडळीच्या चरणी मी नतमस्तक होतो. घरात बसून कीर्तन ऐकणारे, आपल्या माडीत बसून कीर्तन ऐकणारे, बिल्डिंग मधून कीर्तन बसून ऐकणारे, जिथपर्यंत आवाज जातो त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या या परिसरात जेवढ्या आडनावाचे मंडळ असतील किंवा जेवढ्या आडनावांचे लोक राहत असतील त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी आज थोर रत्न या ठिकाणी लाभलेले आहेत. आपले हरिभक्त परायण चिदानंद महाराज सरस्वती महाराज दिंडीगड हे या ठिकाणी जवळजवळ आज आमचं कीर्तनाचं भाग्य समजायला पाहिजे की आज ते स्वतः या ठिकाणी. मी त्यांना 2-3 वेळा पाहिलं, पण मी त्यावेळेला वेगळ्या पोशाखात होतो महाराज. तुम्हाला मी एकदा कुठं पाहिलं तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी आपले आताचे आमदार किशोर कतोरे त्यांनी एक वारकरी भवनाचं उद्घाटन केलं. कुठं केलं? माळशेरच्या पायथ्यावर. त्या ठिकाणी तुम्ही हजर होता. तिथं पण मी होतो, पण तिथं सरकारी गणवेशात होतो. तदनंतर आपले हरडबाबांनी मोठा इथं धर्मगुरूंचा एक सप्ताह केला. कुठं? संगमेश्वरला. तिथंही बाबा होते. तिथंही मी त्यांना पाहिलं होतं, पण तोंड ओळख नव्हती. आज बाबा आमच्या समोर कीर्तनाला बसलेत. आमचं परम भाग्य आहे. आणि या ठिकाणी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच या ठिकाणी ज्या परिवाराने हा महोत्सव आयोजित केलाय, सावंत महाराज म्हात्रे शिव मंदिर, रोज पहाटे या ठिकाणी 5 वाजता पूजनाचा कार्यक्रम असतो. असं जवळजवळ किती अनेक वर्ष हा मोठ्या भावाने या ठिकाणी कार्यक्रम चालत आलेला आहे. आणि अशा मोठ्या परवा दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या परवा दिवशी माझी कीर्तन रूपी सेवा करत आहेत. सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन मी माझ्या कीर्तनाच्या सेवेत होतो. विठ्ठला आपण सर्व बसला आहे. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका म्हणजे समजत. अभंग छोटा आहे, अभंगाचे शब्द छोटे आहेत, पण अभंगाचा अर्थ मात्र फार मोठा आहे. बिंब पाहता बचके एवढे, पण प्रकाश त्रिलोक एवढे. सूर्याचं बिंब आपण इथं जर पाहिलं तर आपल्या हातात मावेल एवढं दिसतं, पण त्याचा प्रकाश मात्र त्रिलोक्यात असतो. त्याप्रमाणे या अभंगाची ख्याती आहे. महाराज या अभंगाची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो आणि नंतर मी तुम्हाला अभंगाकडे घेऊन जातो. आजचं महापर्व आहे. कोणचं पर्व आहे? महाशिवरात्रीचं. हा महाशिवरात्रीचं पर्व सर्वात मोठं महापर्व आहे. आता त्या
महाकुंभमेळ्याला एवढी गर्दी होती या महाशिवरात्रीच्या आंघोळीसाठी, एवढी गर्दी महाराज. कुंभमेळा झाला जवळजवळ हा 144 वर्ष हा पर्व येतं आणि त्यातलं हे एक पर्व आहे महाराज. 5 पर्व आहे आपल्या एका वर्षामध्ये, 5 पर्व येतात. त्या 5 पर्वातलं हे मोठं पर्व आहे. 5 पर्व काळ आहे. त्या पर्व काळाची तुम्हाला नावं सांगतो. रामनवमी, कृष्णाष्टमी, नरसिंह जयंती, बरोबर आहे. आणि अजून काय झाले, आणि वामन जयंती. हे 4 आणि शेवटचं म्हणजे महाशिवरात्री, हे 5वं पर्व आहे. या 5 पर्वामध्ये महाशिवरात्रीला एवढं महत्व आहे. आज या दिवशी किती मोठा पराक्रम काळ आहे. तुम्हाला माहित असेल, ज्या वेळेला समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आले, तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा आहे. ज्या दिवशी शिवाची आणि पार्वतीची भेट झाली तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा. ज्या दिवशी शिवाचं आणि पार्वतीचं लग्न झालं तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा आहे. नव्हे, ज्या दिवशी या शिवानी, या विश्वाच्या मालकाने संपूर्ण जगाला रात्रभर जागवलं, ती रात्र म्हणजे शिवरात्र. विठाला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज विश्वाच्या मालकाकडे म्हणजे भगवान शंकराकडे प्रार्थना करतात. पण ते समोरासमोर प्रार्थना करत नाही महाराज. समोरासमोर प्रार्थना, त्यांना एक पत्र लिहितात आणि त्या पत्रातून आपली मागणी त्या देवाकडे काय करतात, मागतायत. आपला हा आजचा कार्यक्रम आहे ना, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, बसलेले कोणी उठू नका, शेवटपर्यंत तुम्हाला कीर्तन चांगलं ऐकायला भेटेल. मला महाराजांनी जरा सूचना केल्या 1-2, त्यामुळे तुम्हाला थोडस अगोदर 3 टप्पे सांगतो कीर्तनाचे, म्हणजे कीर्तन तुमच्या लक्षात असेल. आजचं कीर्तन पहिल्यांदा तुम्हाला मागणी या विषयावर मी सांगतो. मागणी कोणी करायची, कोणाला करायची, का करायची, संतांनी मागणी का केली, ह्या विषयावर थोडंसं आपण काय करू, प्राथमिक परिहार देऊ. तदनंतर अभंगावर थोडंसं आपण चिंतन करू आणि तदनंतर उपसंहार मध्ये महाराज तुम्हाला मी महाशिवरात्री थोडंसं महत्व सांगणार. असं 3 टप्प्याची आपल्या कीर्तनाचा आजचा हा शेवट करायचा आहे. विठाला आहे, पण पत्राला मागणी केलेली आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहेत की त्यांनी विश्वाच्या मालकाकडे म्हणजे ब्रह्मांडाच्या नायकाकडे, परमात्म्याकडे मागण्या केलेल्या आहेत. संतांनी अनेक देवांनी मागण्या केल्या, पण संतांनी मागण्या का केल्या? संत या ठिकाणी एका ठिकाणी संत असे म्हणतात, काही मागणे सुंदर तुम्हाला कानाला मधुर वाटतं टाळ्या वाजवतात. तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात, काही मागणे अमानुचित वडिलाची रीत जाणत असे. आमच्या वारवडिलांपासून आम्ही देवाला काही मागितलं नाही बाबा, आणि आम्ही कसं मागू? आणि मग हे मागणी प्रकरणातले अभंग कसं तयार झाले? ऐका, जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना काहीच कमी नव्हतं. संसाराच्या नावे घालून या शून्य करिता हा धर्म दिवाळखोर निघाली जगद्गुरु श्री तुकाराम. पण देवाकडे काही मागितलं नाही, पण तरी सुद्धा मागणी प्रकरणामध्ये 108 अभंग या गाथ्यामध्ये आहेत. महाराज मग हे मागणी प्रकरण जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी का केलं, कशासाठी केलं? ऐका, संतांनी मागणीचं प्रकरण ह्या देवाकडे मागणी याच्यासाठी मागितली, तुम्ही आम्ही जर देवाच्या समोर गेलो तर देवाला काय मागावं हे आपल्याला कळावं, म्हणून या संतांनी मागणी प्रकरण. विठाला संत मागतात ते आपण मागत नाही. आपण काय म्हणतो? वाढावे संतान तुही
वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. घरात धनधान्य वाढावं, एखादं मुलगा जन्माला यावं, पोट पाणी पिकावं, हे आपण देवाकडे मागतो. आणि एवढं बी सगळं काय नाही मागितलं, कीर्तन ऐकून गेलेला असता तर देवाच्या चरणावर मस्त ठेवलं तर एवढं तरी म्हणतो देवा सुखी ठेव. म्हणतोय ना आपण देवाला सुखी ठेव का? देव असं संत असे देवाला मागत नाहीत, काहीच मागत नाही. वडिलाची इंतजाम देवा आहे ना मागे. हा जे काही मागत नाही तेच देवाला आवडतं. आणि संतांनी या ठिकाणी काय संसारातलं मागितलं नाही. ऐका, संत कुणाला म्हणायचं ऐका, हे मागणी प्रकरणातला अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा काय मागावं, कुठं मागावं, कुणाला मागावं आणि किती मागावं हे ज्याला कळतं त्याला संत म्हणावं. काय मागावं, कुठं मागावं, किती मागावं आणि कुणाला मागावं हे ज्याला कळत नाही त्याला तुम्ही आम्ही किंवा जड म्हणावं. विठाला विठाला. संतांनी काय मागितलं? काहीच मागितलं नाही महाराज. संतांनी तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन देवाकडे मागितलं. तुमच्या आणि आमचा उद्धार व्हावा, या जगाचा उद्धार व्हावा हे साधन संतांनी देवाकडे मागितलं. काय कृपा व्हावी संतांनी मागितली, कृपा मागितली. आलं का लक्षात? काही मी उद्धार पावे, काही मी महाराज म्हणतात देव माझ्यावर कृपा कधी करेल ही मागणी संतांची आहे. तुमची माझी मागणी वेगळी आहे. ऐका, मागणीचे दोन प्रकार आहेत. महाराजांनी सांगितलं पण थोडंसं यांना थोडंसं आपण काय करू लागलो, हा फवारा मारू आणि नंतर मग आपण अभंगात बसतो. मागणीचे दोन प्रकार आहेत, एक उचित मागणी आणि एक अनुचित मागणी. असाच महापर्व काळ होता, महाशिवरात्र दिवस होता आणि एका शिव मंदिरात, शंकराच्या मंदिरात एक आंधळ होतं, आंधळ. आणि ते आंधळ त्या मंदिरावर, त्या पिंडीवर सतत ती बेलाचं पान आणि पाण्याची धार सतत रात्रभर त्या शिवरात्री दिवशी वाहत होतं, रात्रभर. त्याच्या जोडीला घरातलं वैतागून, घरातल्या नवरा बायकोच्या किटकिटीला वैतागून ती त्याच्याजवळ आलं. ती बी रात्रभर बेलाची पानं आणि त्या समाधीवर पाण्याचा अभिषेक करत बसतो. आणि दोघांची एवढी सेवा झाली. महाशिवरात्री दिवशी एवढं सुंदर, परवा दिवशी त्यांनी एवढं पुण्याचं काम केलं. भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले. मी उचित मागणी आणि अनुचित मागणी सांगतोय, लक्षात राहू द्या. कशासाठी सांगतोय दृष्टांत आहे का? त्या दोघांनी रात्रभर सेवा केली. पार्वती आईसाहेबांना आणि शंकराला आनंद झाला, किती माझे मोठे भक्त आनंदाने सेवा करतात. यांना काहीतरी देवावं किंवा यांना काहीतरी प्रसन्न होऊन यांचा वर जे मागत असत तो पूर्ण करावं. पार्वती आईसाहेबांनी शंकर त्या मंदिरात प्रकट झाल्याने दोघांनाही तथास्तु म्हणले. तुम्ही रात्रभर महाशिवरात्रीच्या परवा दिवशी माझी मनोभावाने सेवा केली. मला गंगेचा काय केला, अभिषेक घातला. मला माझ्या आवडीच्या बेलाच्या पानाच्या बर्व पुष्पकाचा मला काय केला, अभिषेक सोडा. मी तुमच्यावर प्रसन्न आहे दोघांवर. तुम्ही काय मागायचं ते मला मागून घ्या. कोण म्हणतंय असं? कोण म्हणतोय असं? कीर्तनकार. हा, शंकर म्हणतोय. शंकर कुणाला म्हणतोय? त्या दोघाला म्हणतोय. पण त्या दोघाला एक आठ टाकली. एक कसं होतं, एक कसं होतं आंध्र आणि एक दर्श होतं. एक दर्श होतं आणि एक आंध्र होतं. पण शंकरानं आठ टाकली. हे तुम्हाला दोघांवर म्हणतोच प्रसन्न आहे. तुम्हाला दोघांनाही सांगतो मला काहीतरी वर मागा. पण आंध्राला सांगितलं, आंध्र्या तू एक वेळच मागायचं. आणि दर्शाला सांगितलं, हे दर्शा तू 3 वेळा मागायचं.
पार्वती साहेब खवळल्या. अहो तुम्हाला कळतंय का, विश्वाचे मालक तुमच्याकडे जग सगळं देवा धर्माच्या नात्यानं पाहतंय आणि तुम्ही त्या आंधळ्याला एकदा मागा म्हणताय आणि त्या दर्शनात 3 वेळा. न्याय आहे का? पार्वती आई साहेबांना म्हणले, शंकर साहेब, पार्वती आई साहेब जरा शांत बसा. ह्यांनी मागितल्यानंतर तुम्हाला कळेल ह्याला काय 1 वेळा, ह्याला का 3 वेळा मागतो. तू 1 वेळा माग, ए दर्शा तू 3 वेळा माग. अगोदर नंबर आंधळा म्हणला दर्शनाला मागू द्या, माझं काय आंधळाचं मागणं पुढं फुफुटा उडत. हा गिरगावकरांच्या भाषेत. मग त्या दर्शनाला मागायचं. दर्शन विचार केला, आपली बायकोची तर भांडणं झाली ती, पण बायको त्याची कशी होती माहितीये का? घोंगडी माहिती आहे तुम्हाला? घोंगडी नसली कळत तर माझा पटका सोडून खालचा कलर तर दिसतोय का? किंवा साऊंड बॉक्स अशी एवढी गोरीपान बायको होती त्याची. कुणाची? त्या दर्शेची. आयला म्हणला देव प्रसन्न झालाय, काय मागावं काय मागावं काय मागावं. वैनाती का भांडण, पण आपला जीवा जन्माचा जोडा आहे म्हणला, नवरा बायको आहे, ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न केलंय. शेवटी आपल्या म्हातारपणाचा आधार तेच आहे. देवा माझी म्हणला गोंगडी सारखी बायको आहे. गोंगडी म्हणजे कळलं म्हणा तुम्हाला? अहो काळी झार आहे म्हणा ना. देवा माझी बायको तेवढी गोरी पांढरे. भगवान शंकर प्रसन्न झाले, तू जा म्हणला बघून. घरी गेलो. अहो ऐश्वर्या रायच चमचम 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 करायला लागली, लाईटी दारातच. पळतच गेलं देवाकडे. देवा वा 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 छान केलं. ही देवाकडे उस्तर ही ऐश्वर्या राय झाली आणि घेतली पर्स हातात आणि गेली बाजारात. कुठं गेली? त्या बाजारात राजाचा रथ चालत होता, त्या नगरीचा राजा रथातून फिरत होता. त्या बाजारात हिचा एवढा प्रकाश पडत होता. राजानं प्रधानजीला विचारलं, अरे कोणाचं भांडवल आहे? एवढं स्वरूपाने या राजाच्या नगरीचं आतापर्यंत आम्हाला दिसलं कसं नाही? कुणाचं का असं नाही? टाका राहतात चला म्हणे घेऊन. राजाची नजर तिच्यावर पडली, तिला रथात टाकली, घेऊन गेलो. की आनंदानं तथास्तु परत आलं माघारी. घरी बघतोय शेजा पालजा विचार आमचं कुठे गेलं कालवाड? ते मंदिर रथात बसून गेलं. राजानं नेहमी देखणी बायको झाली तुमची. परत शंकराकडे गेलं मंदिरात. देवा मला 3 वर दे. हो 3 मागायचं का? हो म्हणलं मागायचं. काय? दुसरा वर मागतो देवा म्हणला. काय कर? माझी बायको गोरी केली होती ना, माझी बायको म्हणला आस्वादिन कर. काय कर? काळी कर म्हणला नाही का? काळी केली असेल तर कुठेतरी आस्वादिन कर म्हणलं. देव म्हणला तथास्तु. तथास्तु म्हटलं तसं त्या रथात ती काय झाली? ऐश्वर्या रायची आस्वादिन झाली. राजानं प्रधानजीनं तिच्याकडे पाहिलं तर या आस्वादिन रथात बसलेली. त्या कुत्र्यासारखं आपलं तोंड काढून राजानं सांगितलं त्या त्याला टाकून खाली तिकडे. ही कोणतरी पिशाची बाई आहे, दिली टाकून. त्या आस्वालीच्या रूपात आपल्या तिच्या घरापाशी आली आणि दारात जीप काढून चाट 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 ती बसली आपल्या नवऱ्याची वाट बघ. ती घरी आलं की कोण? ही भांडवाल तिचं मालक. आणि ती बघते त्या दारात आसवली. परत देवाकडे गेलो. देवा मला 3 वर. हो 3. तिसरा मागायचा का? हो. ऐका ना देवा. काय? माझी होती तशी कर. काय म्हणला देव? देवाला काय म्हणला देव? दडसा दडसा माझी होती तशी कर. देव म्हणला तथास्तु. परत घरी गेला. तशी घोंगडीचं तशीच तशी त्याची बायको. ह्याला म्हणायचं अनुचित मागणी. आणि आता उचित मागणी आहे का? आंधळ्याला सांगितलं या देवा तुला काय मागायचं मागून घे रे. मग आंधळ्याला सांगितलं देवा मला काय? कोण माझा आहे? कोण कोणासाठी जगू? कशासाठी? मला तुम्हाला द्यायचंच असेल, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असेल तर मी सांगतो तेवढं माझ्यासाठी करा. एकच काम करा. काय? मला माझ्या डोळ्यानं माझा नातू या राजाच्या गादीवर बसलेला बघायचा. कळालं का? मागणं नाही कळालं परत आहे का? त्या आंधळ्यानं सांगितलं देवा तू माझ्यावर प्रसन्न आहे, मला एकच काम कर. काय? माझा नातू या राजाच्या राजगादीवर बसलेला मला माझ्या डोळ्यानं पाहायचा आहे. आई साहेबांना पार्वती आई साहेबांना सांगितलं कळालं का तुला हे राजकारण? का मी म्हणत होतो आंधळ्याला 1 वेळा त्या दर्शनाला 3 वेळा. दर्शनाची जी मागणी होती ती अनुचित म्हणजे निश्चित नव्हती आणि ही जी मागणी होती ती विहित मागणी होती. ऐका आता ह्या आंधळ्याने एवढ्या मागण्या एका वरात मागितल्या. म्हणजे काय काय मागितलं? माझा नातू या राजाच्या राजगादीवर बसलेला मला माझ्या डोळ्याला पाहिजे. तर ही भिताळा आंधळ याला ना बायका पोरं नातू बाप काय 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 सुद्धा नाही. म्हणजे काय केलं पाहिजे? पहिले ह्याचं लगीन पिटवलं पाहिजे. त्याला कुठेतरी एखादी बघून लगीन झालेला पोरगा दिला पाहिजे. त्याला पोरगा दिला का त्या पोराचं लग्न केलं पाहिजे. का मग किती सांगितली देवानं बघा. त्या पोराचं लगीन नुसतं करून थांबणार नाही, त्या पोराला नातू दिला पाहिजे. आणि त्या नातवासाठी इथला राजा काहीतरी कटकारस्थान करून कुठेतरी घालीला पाहिजे आणि त्या पोराला तिथं बसवलं पाहिजे. हे सगळं करण्यासाठी आणि हे सगळं बघायसाठी ह्या थेरड्याला काय दिली पाहिजे? दृष्टी दिली पाहिजे. ही आंधळ्याची मागणी. ह्याला मागणी कसली म्हणायची? उचित मागणी. उचित
देव तुमच्यावर प्रसन्न झाला, भगवान शंकर प्रसन्न झाले आणि असल्या मागण्या मागताय. आंधळ्याने मागितलेली उचित मागणी होती आणि दर्शनाला मागितलेली महाराज. आपलं काही लोकांचं कसं असतं माहितीये का, श्यामरावनं काय केलंय, कशामुळे झालं, हा ते साधू महात्मा त्याच्यावर प्रसन्न झालाय, ते तिथं जाते जरा अमोशाला पौर्णिमेला, परत ही बी जायला लागते त्याच्याबरोबर. कोण झाले चित्तानंद महाराज आमच्यावर प्रसन्न, मग त्यांनी मंत्र दिला त्याच्यामुळे आमच्या घरात असं काय सोन्याचाच डोंगर झाला. तिथे कसं देवाकडे जाताना सुद्धा दुसऱ्याचं बघून करते. देवाला काय मागायचं झालं ना तरी दुसऱ्याचं बघून मागतोय. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो मग अपघात घेऊन जातो. विठाला दररोज एक आपला धनगर आहे ना, धनगर दररोज आपला काय करायचं, त्याची बायको त्याला चपाती पिपातीचं काय गटोडं भाकरीचं बांधून द्यायचं आणि रानात जायचं डोंगराव. इकडे काही डोंगर नाही तुमच्याकडे, पण गावाकडे डोंगर असतं. दिवसभर ती मेंढर राखायचं. पण त्याला एक वाईट खोड होती, काय कळलं का तुम्हाला, कशाची, तंबाखूची. दररोज त्याच्या खिशात डबी, चुन्याची पुडी सगळं असायचं दररोज. एक दिवशी रानात गेला, दिवसभर मेंढर चालली 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 एका मोठ्या दगडावर जाऊन बसला. जेवण घेऊन झालं, विहिरीतलं पाणी पिला आणि त्या दगडावर जाऊन बसला. आणि आता जेवढ्या माणसाला त्याला पोतीच की. तुम्हाला कोणाला होत असेल पंढरपूर आषाढी कार्तिक वारी असतेच, कोणाला अलग लक्षात, कोणाला बिडीच असते, कोणाला सिगरेट असते, कोणाला काय कोणाचे काय तलपास सांगता येत नाही. त्याला बी तशीच तलप होती. जेवण बिवण झालं, ढेकर बिकर दिला, मेंढर अशी मस्त हिरवीगार रानात चरत होती डोंगराला. मोठ्या दगडावर बसला, तंबाखूची पोळी काढली, तंबाखू ठेवली आणि चुन्याच्या डबीला हात घातला. कुठं, खिशात. चुन्याची डबी बघतोय तर कुठं, चुन्याची डबीच नाही खिशात. काय आहे, एखाद्या माणसाला जर तलप झाली आणि ती जर तलप त्याची पूर्ण नाही झाली ना, त्याला कधी जीव असा कासावीस होतो. महाराज चुना मिळत नाही, चुना. मी माझ्या डोळ्यात इकडचं मोरीबा उदाहरण सांगतोय. राजपंके महाराज, मी एका कार्यक्रमात होतो, 7 महिने त्या कार्यक्रमात आम्ही असायचो. त्याला बिडी वाढायचा शौक होता, त्याला बिडीच मिळाली नाही, बिडीच मिळाली. त्याने काय केलं, वडाचं पान तोडलं, त्यात कांग्रेसचा पाला भरला, असं गुंडाळी केली, वाळवलं आणि ती पेलं. तिकडे बिड्याच मिळत नव्हतं. त्याला बेकार आहे महाराज, त्याला चुन्याची डबी मिळत नाही. मेंढर तिथंच सोडली, जिकडं पांढरा दिसत तिथं जायचा. कोणीतरी म्हणायचं, अहो चुन्याची डबी आहे, नाही चुना आम्ही खात नाही बाबा तंबाखू. आका मार रान फिरून 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 आला. त्याला चुन्याची डबी कुठे, तंबाखू तशीच हातात. त्या दगडावर बसून वर डोळं केलं आणि तो शंकराचा भक्त होता. आणि शंकराकडे हात वर करून देवाला विनवणी केली. ए देवा म्हणा, काय माझ्यावर प्रसन्न नाही का, काय म्हणते ती देवाला, ए देवा अरे काय म्हणला माझ्यावर प्रसन्न नाही. तंबाखू आहे, चुन्याची डबी नाही. तेव्हा म्हणला, कधी नव्हत मला यानं आवाज दिलाय, प्रसन्न व्हावं. भगवान शंकर तथास्तु म्हणून प्रसन्न झाले. पुढे हे भक्त म्हणला, काय मागायचं ते मागून घे. काय ब्रह्मपद देऊ का, काय कुठलं पद पाहिजे का तुला, मोक्ष पाहिजे का तुला, काय पाहिजे म्हणे, इंद्रपद पाहिजे का, स्वर्ग पाहिजे का, मृत्यू पाहिजे का, पाताळ पाहिजे काय, हे म्हणलं असलं तर काय नको. तुझ्याकडे नसतंय म्हणला, तू देव आहेस मला माहित आहे, तुझ्याकडे असलं तर काय. माझी म्हणला वेगळीच अडचण. अरे काय पाहिजे सांग म्हणला, मी विश्वाचा मालक आहे, भगवान आहे, शंकर आहे. माझ्याकडे येण्यासाठी लोक तळमळ करतात, मागण्यासाठी तळमळ करतात. नको ते मागून माझ्याकडे जातात आणि मनाच विसरतात. तुला मी हून स्वतः देण्यासाठी. अरे देवा तुझ्याकडे नसतंय म्हणला माझी गोष्ट, आणि तू सांग तरी म्हणला. हे बघ म्हणला, तंबाखू आहे, चुन्याची डबी नाही. देव म्हणला माझा भक्त आहे आणि किती दर दिवसात चुन्याची डबी मागितली. काय त्या चुन्याच्या डबीचं, उपमुनीसाठी दुधाचा सागर दिला, दुर्वासाठी आढळपण दिलं आणि चुन्याची डबी त्याला दिली. देव म्हणला, बघ ही डबी देतो तुला, ही चुन्याची डबी सांभाळून ठेव. आणि देवाच्या हातात चुन्याची डबी त्याला दिली. चुना खाल्ला, तंबाखू केली, गेला घरी संध्याकाळी. त्याच्या बायकोला डॉक्टरने सांगितलं तर या माणसाला तंबाखू खायला लावू नका, कॅन्सर होतो आणि यांची लक्षणं तर दिली. त्यामुळे ते दररोज त्याचं किस्सा चेक करायचं, तरी ते चोरून खायचं. कपडे धुयाला म्हणून घरी टाकली आणि दुसऱ्या दिवशी परत घरी गेलो. हिनं कपडे गुंडाळी तर डबी निघाली, ती पुढे दिली टाकून आणि चुन्याची डबी भिताडावर आपटली. 10 दिवशी आपटली. जशी ती चुन्याची डबी त्या भिताडावर आपटली, कळती ना माझ्या भाषा, कळती ना, आमची जरा उघराड भाषा आहे सातारची. भिताडावर आपटली, इकडे टाकली, तिकडे टाकली, कारळ वैर. ती डबी कोणी दिलेली होती, कोणी, हा तुम्हीच का बोलता, काय तोंड नाही का, मग मी बंद करीन कीर्तन जाईल घरी, मला तर काय करायचं. अहो ती डबी कोणी दिली होती, हा शंकराने डबी दिली होती. असा करंट लागू द्या. आणि ती शंकराने दिलेली डबी या बाईनं काय केली, भिताडावर आपटून दिली. या बाबाला म्हणली, किती वेळा सांगते तंबाखू खाऊ नको, तंबाखू, तरी चुना तंबाखू पिशवीत आहेच म्हणते खिशात. जशी डबी आपटली भीतीव, तशा त्या डबीतून 10-15 डब्या निघाली. एक डबी आपटली की त्यातून दुसरी डबी निघायची.
ती त्या डबीजवळ गेली आणि डबी अशी पाहिली तर सोन्यासारखी चमकायला आली, चम 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 एक डबी. ती गेली सोनाराकडे, खरंच सोनं बी नाही का काय म्हणून सोनाराकडे बघायला गेली आणि त्या सोनाराला दाखवलं. मुशी म्हणली एवढी डबी कुठून आणली? सोन्याची आहे. काय म्हणताय? हो सोन्याची डबी. हो. परत घरी गेली, म्हणजे भिंतीव मारल्या ह्याच्यातून दुसरी डबी निघाली होती. आता भिंतीव मारून बघावं, परत भिंतीव मारली का परत त्यातून दुसरी डबी निघायची. झोपली नाही वेळा रातभर विचार काय केलं असेल तिला? नुसत्या भिंतीव डब्याच मारत बसले. पोतभर डबे झाले, टोतभर. कशाच्या? लोखंडाच्या. कशाच्या? सोन्याच्या. सकाळी पोतं बांधलं, टमटम स्वतंत्र केली आणि गेली ठाण्याच्या बाजाराला. वांगी हातात देते का? वांगी घ्या म्हणते का? तशी वांगी हातात असं की सोन्याच्या अंगठ्या पसरल्या सगळ्या. त्या डब्यात सोन्याच्या डब्या होत्या ना, त्या सगळ्या पसरल्या आणि त्या सोन्याच्या डब्या पसरल्या. सगळ्यांना म्हणायचे डबी घ्या, डबी. कशाची डबी? सोन्याची डबी. लोकांना वाटायचं सोन्याची डबी ही पोत्या वातावली. एक बघायचा सोनार, हो खरं सोनं. मावशी कशी दिली डबी? 5,000. सोनं कसं असेल? मी 5,000ला आखी डबी 2 तोळ्याची का 3 तोळ्याची का 4 तोळ्याची देऊन टाकायची. इतका फायदा झाला, इतका फायदा. ती पोतं भरलेलं आता सोन्याच्या डबीचं 5,000नं गेलं. महाराज खपलं. काय पैसे तिच्याकडे थोडा असतात. जाताना टमटमनं गेली होती. कशानं? टमटम. येताना फॅटच करून आली. फॅट करून आली. जशी फॅट करून आली तशी भिवंडीतच आली. आणि मग काय तुमचे कसे बंगले बिंगले असतात, असा मोठा बंगला बांधला. दुसऱ्याच्या तर रोजानं खुरपायला जात होती ती आणि नवऱ्याला शर्ट घेऊन दंगारा सारखं पाठवत होती. घरी आली 8 दिवसातच मोठा बंगला, बाहेर पाळणा, 4 दाशा कामाला, घरात सगळं ऐश्वर. काय पाहिजे? पोतभर सोनं विकलंय तिनं. असं काय करताय? आणि तिची एक मैत्रीण गावाला गेली होती. बरेच दिवस झालं गावाला गेली होती मैत्रीण. आणि ती त्या दिवशी आली, म्हणली सरूबाई तर दिसत नाही. आधी काय म्हणली? सरूबाईचाच वाडा एवढा मोठा. हो वाड्यात गेलो. काय का म्हणली? सरू त्या आपण कपाशी घेतली खुरपायला बांगलायला दोघींनी. चल की जाऊ देऊ. आणि म्हणली मी कपाशी आणि खुरपायला येडी का खुले म्हणली. आधी म्हणलं बघा ईश्वर तुझं. हो म्हणली माझं आहे. म्हणली कशाचं? काय नाही म्हणली. देवाकडे जायचं, शंकराला नवऱ्याला पाठवायचं, नुसती डबी मागायला सांगायची. काय सांगायची? डबी मागायला सांगायची. दुसऱ्याचं बघून आपण देवाला मागणं. तान 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 करीतच लुगडं खाऊनच घरी गेली. तिचा नवरा गेला होता इलेक्ट्रिकचं काम करायला. खाट्यात होता, इलेक्ट्रिकचा पोल खांदत होता, त्या खाट्यात मातीवर काढत होता. तिनं घरनच फोन लावला, त्यानं उचलला, रिंग वाजली. दुसऱ्या तिसऱ्या फोनला रिंग वाजली, उचलला. काय म्हणला? कुठं आहे तुम्ही म्हणली? खाट्यात आहे. खाट्यात कसं? अगं म्हणली काम चाललंय, खाट्यात आहे. आत्ता घरी या. आईला म्हणला सासूला आणून ठेवली. 8 दिवस झालं, जरा आजारी आहे, भानगड झाली वाटतं सासूची. त्याला वाटलं, त्यानं ती कपडे वर घातले, अशीच कपडे घेतली आणि पळत घरी आलं. कुठं? घरी. आता म्हणली महादेवाच्या मंदिराला जावा. का? देवाजवळ बसायचं, तिथं अभिषेक करायचा. म्हणजे काय? जोपर्यंत देव डबी देत नाही सोनीचे तोपर्यंत याचं नाही. ना आला बिला तर म्हणजे बघा दांडकच काढून ठेवतो. भाकरी सुद्धा नाही म्हणली. गेलं वर गेलं. लय घाबरतोय जीव, लय घाबरतोय. ह्या जड जीवाला जीव लय घाबरतोय. गेलं महाराज, गेलं मंदिरात. 8 दिवस बिगर आला पाण्याचं त्या अभिषेक करत बसलं. देव काय प्रसन्न झाला नाही. आणि शेवटी 8व्या दिवशी आता पाक अन्न पाणी काय नाही, कुठेतरी पाणी प्यायचं, कुठेतरी फळ खायचं. 8 दिवस घरी आला नाही. दररोज ती सरूबाईच्या घरी जायचं. माझा काही नवरा आला नाही. डबी नसेल दिली, देतो म्हणजे देव, त्याला तिथं हलवू नको. 8 दिवसाला देवाला सांगितलं, देवा काही संकट पाडले त्यातनं मोकळं कर. मग देव प्रसन्न झाला ना. 8व्या दिवशी त्याला तथास्तु म्हणून म्हणला काय पाहिजे ते मागून घे. काय नको, त्या सरूला कसली डबी दिली तेवढी डबी ती झाड म्हणला तेवढी. असं आहे का? देव पण चतुर तो शिरोमणी आणि गुण लावणं. मला मी जर असं प्रत्येकाला जर डब्यात देत बसलो तर माझा काय अर्थ आहे? मला भक्ती नाही, फिरती नाही, नुसत्या डब्यात देत बसू काय? म्हणला त्यानं अशी डबी दिली नाही, असा डबा दिला. हो मला डबा देतो तुला, पण म्हणला उघडून बघायचं नाही. डबा नी आणि घरी बायकोला दे. देव तथास्तु झाला आणि निघून गेला. तो डबा दिला. मला बायकोला दाखवायच्या अगोदर आपल्या डब्यात काय आहे ते बघावं तरी. किती सोनं आहे. त्यानं सोन्याच्या डब्यात दिल्या होत्या, त्यातनं किती सोनं निघतंय. म्हणून त्यानं तो डबा आहे की नाही असा उघडला. जसा उघडला तसा त्यातनं वस्तारा बाहेर आला आणि जय हरी म्हणला आणि त्याची चंपीच केली. काय केलं? त्या डब्यात एक वस्तारा आला आणि जय हरी वस्तारा म्हणला आणि त्याची सगळी चंपीच झाली. त्याला जेव्हा आता त्यानं टाळीच वाजलं. बस म्हणला, बस झालं समाधान म्हणला. आता घरी जायचं आणि आपलं कारभारणीच्या हातात डबा द्यायचा. म्हणला आता कोणाच्या चंपा करायच्या तिला करू दे. डबा मस्तपैकी बांधला बिंधला, घरी आला. आता ह्याला हिप्पी होती जाताना आणि येताना टकला दिसला तिकडच. वाटच बघत होती ती कवाशी माझा येतोय. झाल्या तिन्ही साज करून शिंगार साज वाट पाहती आज साज
एवढ्या आतुरतेने वाट पाहिजे, आरती बिरती तिनं करूनच ठेवली. ते तिकडं दिसतं, तिला वाटलं अपराध दिसतोय धनी, पण जाताना हिप्पी होती, येताना तर टक्कर. होय वा तुम्हीच आहे का? होय हो म्हणला मीच आहे. आणि तुम्ही शंकरला गेला होता, हे कसं काय टक्कर केलं? म्हणला गेल तू शंकराला, पण घडला बालाजी विठाला. देवानं काय दिलं? अगं म्हणला काही इडी का खोली, 8 दिवसाचं आपलं पराकष्ट वाया जातील. देवानं डबी नाही म्हणला, डबा दिलाय डबा. तिला म्हणली मला बघू. अगं म्हणलं आपण सहज पंढरपूरला आळंदीला गेलो, प्रसाद आणला तर 10 लोकांना वाचतो, बायकांना बोलवतो, त्याचं उद्यापन करतो. देवानं दिलेला मोठा डबा आहे, त्याचा उद्यापन कर. मांडव टाक. मांडव टाकला, 4-5 ब्राह्मण बोलव, पूजेला अभिषेकाला बोलव सगळं. आणि गावातल्या प्रत्येक सुवासिनीला म्हणलं आमंत्रण देऊ टाक. कशाला? त्या डब्याचं उद्यापन करायला. त्या डब्याला रिबीन बांधली, रिबीन. तो डबा चौकात, मांडव, ब्राह्मण म्हणायचं ओळख लवकर, मला दुसरीकडे पूजा आहे. तेव्हा म्हणायचं भादरात तुझी इथंच पूजा आहे. त्या डब्यातलं काय बाहेर येत होतं आणि काय करतात, जे हरी म्हणायचं टक्कलच करून टाकत होता. अहो ती बाय घरोघर बोलायला, डब्याचं उद्यापन आहे, देवानं दिलेला सोन्याचा डबा आहे, डब्याचं उद्यापन. अख्खं गाव आलं, गावातल्या सगळ्या बायका आल्या. एका पुरुषाचं नवीनच लगीन झालं होतं आणि ते संघ एक कुरवली. तुमच्याकडे काय माहिती पुरुष संघ नांदायची? कुरवलीच ना? करवली. ती करवली बी आली होती, ती नवरी बी होती. ते सासूला ते सुनबाई म्हणाले, होय बा त्या मी येऊ का? अगं म्हणली इडेच काय, चल की. ते आता करवली कोणा संघ जायचं? नवरी गेल्या म्हणली. होय का म्हणली. अगं तू बी चाल म्हणली. ती करवली बी नवरी बी सगळे झाले. अशी गर्दी झाली म्हणलं दहा पुढं. डब्याचं उद्यापन, रिबीन काय तोडलेलं आहे, ब्राह्मणाचा श्लोक पठण वगैरे झालं आणि शो जाऊन टेकडावर जाऊन बसला. म्हणलं आता नुसती गंमत बघायची. काय बघायची? नुसते म्हणलं आता गंमत बघायची. या कथा का रिबीन कापली. मग म्हणला जय हरीचा तडका आहे बघा विठाला. म्हणजे उघड बरं, बायका अशा बोलत नव्हत्या. प्रत्येक सुवासिनीला पैठणी ठेवली होती. आता सोन्याची डबी उघडायची आहे म्हणलं, डबा उघडायचा देवाने देव. त्या साडीच्या आशेनं सगळ्या बाया गावात आल्या, गर्दीच्या. ते डबा दिसून एवढी गर्दी झाली. सगळं झालं, त्या बामणाने रिबीन कापली आणि जसा त्या ज्यानं डबा दिला होता त्याच्या मनात जशी डब्याची टोपण जसं काढलं, जसा वस्त्राला हरी म्हणता फटफट. एकाच नव सगळ्या बायका तर तेवढ्याच टक्कर झालं. माझ्याकडे काय बघताय? एकमेकीकडे बघून बघायला आले. माझं कसं? ती नांदायलेली नवरी त्या करवली नवरीकडे बघायची. बया मी येत नव्हती म्हणली. सगळं गावातल्या बायका एकमेकीकडे बघायला लागल्या. होय कसंही तसं दुसऱ्याचं बघून मागणी केली तर हा परिणाम होतो विठाला. झाला का तुम्ही फ्रेश झाला का सगळं? आता कीर्तन सांगू का? आता ऐका. अभंग जगात गुरु श्री तुकाराम महाराजाचा आहे. आता परमार्थिक लोक आहे का? आता हे झालं फवारा टाकल्याशिवाय पीक वर येत नाही लवकर. परमार्थिक लोक आहे का? कीर्तन जगात गुरु श्री तुकाराम महाराजाचा अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्याकडे काही यात्रेकरू आले. संत आहे, महात्मा आहे, मोठा आहे. अरे याची ख्याती जगात आहे, काशीपर्यंत याची ख्याती आहे. आपण यात्रेला चाललोय आणि यात्रेतला महाराज काय करावं? यात्रा करावी. कवर करावी यात्रा? जोपर्यंत हात पाय शरीर धाकट आहे तो तरुण शरीर आहे, जोपर्यंत आपलं तारुण आहे तोपर्यंत तीर्थयात्रा कराव्यात. अशाच तीर्थयात्रेला सगळी निघालेली ती यात्रेकरू जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या घरी गेले आणि तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन निघाल्यानंतर तुकाराम महाराजांनी सहज विचारलं, कुठं निघाला? तीर्थयात्रेला निघालो बाबा, आशीर्वाद द्या. कुठं जाणार आहात आपण? त्यावेळेला त्या यात्रेकरूंनी सांगितलं, आम्ही गयेला चाललो आहोत, आम्ही काशीला चाललो आहोत आणि आम्ही कुठं चाललो आहोत? भागीरथीला चाललो आहोत. म्हणजे तुम्ही
तुम्ही चांगल्या चांगल्या पवित्र ठिकाणी चाललात. मग तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी काय केलं, 3 पत्र तयार केले. एक भगीरथीला पत्र लिहिलं, एक काशी विश्वेश्वराला एक पत्र लिहिलं आणि एक गयेला पत्र लिहिलं. गयेचं पत्र महाराजांना माहित असतं. गयेचं काय, पिंड पदावरी दिले आपुलिया करी माझे झाले गया वचन फिटले पितराचे ऋण. गयेला पत्र लिहिलं. त्या पत्रात महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिलं काय, पिंड पदावरी दिला, पिंड पिंड दिला, पदावरी दिले आपुलिया करी आणि काय पुढे माझे झाले गया वचन. म्हणजे मी पितराच्या ऋणातून ऋण झालो. त्या गयावर्धनाला त्या पत्रात तुकाराम महाराजांनी विनंती केली. भगीरथीला पण, भगीरथी म्हणजे कोण, गंगा, जी भगवान शंकराच्या जटेतून निर्माण झाली ती गंगा म्हणजे गंगामाया. त्या गंगामायाला पण सांगितलं तू पाप पेढीत पाप ताप बोगीत तिरीच पादप का गंगा जाय समुद्र वाचे म्हणता गंगा गंगा स्नान केलं की आपल्या सगळे झालेल्या कर्माचे पापाचं आपलं काय होतं, मार्जन होतं. मग त्या गंगेला एक पत्र लिहिलं आणि काशी विश्वेश्वराला एक पत्र लिहिलं. त्या यात्रेकरूंनी विचारलं, बाबा हे गंगेला एक पत्र ठीक आहे, भगीरथीला एक पत्र ठीक आहे, गयेला एक पत्र ठीक आहे, पण काशी विश्वेश्वराला काय तुम्ही लिहिलं? पत्र आहे ना पत्र. आता हे मोबाईलचा जमाना आला, सोडून द्या. गावाला पहिलं पत्र असायचं, आंतरदेशी पत्र, पोस्ट कार्ड 15 पैशाचं आंतरदेशी. आणि लयच काही इमर्जन्सी असलं तर पहिली तार असायची. त्या पत्रात मायना असायचा. पत्राचे 3 नमुने असायचे. पहिला मायना असायचा काय, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष, तुमचा अमुक अमुक पत्र लिहिण्यास कारण की, याला काय म्हणायचं, मायना. आणि पत्र लिहिण्याचे कारण काय झालं तर मध्ये मजकूर असतो. आमच्या इकडे असं झालेलं आहे, आपण तात्काळ यावं, हा झाला मधला मजकूर. तुमचाच स्नेही महादेव गुडी किंवा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, हे काय झाला, पत्राचा शेवट झाला. तसंच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या भगवान शंकरला एक पत्र लिहिलं. त्या पत्राचा मायना लिहिला होता. त्या पत्राचा जो मायना होता, त्या यात्रेकरूंनी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी विचारलं, महाराज विश्वाच्या मालकाला म्हणजे भगवान शंकरला तुम्ही काय पत्र लिहिले आणि काय त्या पत्राचा मायना आम्हाला जरा सांगता का? त्यावेळेला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, त्या पत्राचा मायना असा आहे, ते म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. तुम्ही विश्वनाथ त्या यात्रेकरूंना ते पत्र दिलं. त्या पत्राचा मायना असा होता, तुम्ही विश्वनाथ. महाराज त्या पत्रात तुकाराम महाराज म्हणतायत,
हे माझं पत्र भगवान शंकराला द्या आणि पोस्ट करा. त्या भगवान शंकराच्या पत्रातला मायना होता तुम्ही विश्वनाथ. काय काय लोकांना पत्र सुद्धा लिहिता येत नाही. आमच्या मुक्ताबाईनं त्याचा 1400 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केला तो चांगदेव, त्या चांगदेवाला ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्त त्याला पत्र लिहायचं होतं. मला तुम्हाला भेटायला यायचं आहे, पण त्याला काय लिहावं हे कळलं नाही. जर आपण त्यांना मुलाप्रमाणे उपमा द्यावी तर ते ज्ञानानं मोठे आहेत. आपण त्यांना गुरु बनवावं तर आपली 1400 वर्षाची तपश्चर्या आहे. काय लिहावं हे 1400 वर्ष तपश्चर्या केलेला त्या चांगदेवाला कळलं नाही. पत्र लिहिण्याचा मायना सुद्धा फार हुशार असतो. पण तुकाराम महाराजांचा मायना बघा, तुम्ही विश्वनाथ. महाराज म्हणतात तुम्ही विश्वनाथ आहे. विश्वनाथ म्हणजे काय? विश्व म्हणजे जग आणि नाथ म्हणजे मालक. या विश्वाचे मालक तुम्ही आहात. आम्ही आमच्या मुलांना, सुशिक्षित वर्गांना, IT, इंजिनिअरिंग या वर्गाला सांगतो या विश्वाचा मालक कोणीतरी आहे. त्याला ते पटत नाही. महाराज काहीतरी सांगू नका देवादिकाच्या गप्पामध्ये. हे विश्व आपोआप तयार झालेलं असते. या विश्वाला कोणाची निर्मिती करायची काही गरज नसते. हे विश्वाचं आम्ही त्यांना वरडून सांगतो, कीर्तनात सांगतो, अरे हे विश्वाचा जनिता कोणीतरी आहे. ये हे विश्व निर्मिती विश्वाचा भरण पोषण करणारा देव आहे. म्हणजे हे विश्व कुणीतरी तयार करणार असेल ना. तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो मी समजेल. एक बाप आपल्या मुलाचा त्या प्रल्हादासारखा मानतच नव्हता, देवाला मानत नव्हता आणि तो विश्वानं तयार केलं त्याला पण मानत नव्हता. म्हणजे तो काय म्हणायचा, हे विश्व आणि देवाने काहीतरी सांगड गप्पा सांगू नको, काहीतरी बावळासारखं मूर्खासारखं काहीतरी बोलून विश्व तयार करण्यासाठी देवाची काय गरज आहे. विश्व अरे ज्यानं हे तयार केलं त्याचं नाव घेतलं मग काय झालं. मी माझ्या वडिलांचं नाव माझा तो जनित आहे, माझा तो बाप आहे, ज्याच्यापासून माझी उत्पत्ती झाली त्या बापाचं नाव आपल्याला घ्यायला पाहिजे. तो मुलगा वरडू त्या बापाला सांगायचा की हे विश्व तयार करणारा कोणतरी आहे, तो विश्वाचा मालक आहे, जनित आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे. हा ब्रह्मांड तयार करण्यापाठीमागे कोणाचा तरी हात आहे. तो बाप त्याचं ऐकायचंच नाही. एक दिवशी बाप निघून गेला कामाला आणि कामावरून घरी येईपर्यंत असं मस्तपैकी श्रीकृष्णाचं सुंदर चित्र काढलं आणि वडील आल्यानंतर ज्या टेबलावर बसतात ना त्या टेबलावर ते चित्र ठेवलं. महाराज चित्र त्या टेबलावर ठेवल्यानंतर इतकं चित्र भारी काढलं होतं, इतकं चित्र सुंदर रेखाटलं होतं, एवढे रंग त्यात भरले होते. कृष्णाचं चित्र होतं ते. कृष्णाचं नावच आहे आकर्षती इति कृष्ण. जे आपलं चित्त आकर्षून घेतं त्याला कृष्ण म्हणतात. महाराज ते चित्र त्या टेबलवर ठेवलं. वडील दुपारी संध्याकाळी घरी आले कामावून आणि वडील त्या खुर्चीत बसल्याबरोबर त्याच्या समोर ते कृष्णाचं चित्र दिसलं. ते कृष्णाचं चित्र पाहिल्याबरोबर त्या कृष्णाच्या चित्रानं त्या वडिलाचं काय केलं, चित्त आकर्षून घेतलं महाराज. आणि त्याची त्या चित्रावरून नजर हटेना महाराज. एवढी नजर त्या चित्रावर, एवढी नजर पुन्हा ते चित्र पाहायला लागला आणि मुलाला बोलवलं आणि मुलाला विचारलं, का रे बाळा हे चित्र कोणी काढलं. बाबा हे चित्र काढलं नाही कोणी. मग असंच तयार, असं कसं तयार झालं म्हणजे. चित्र काढलं नाही म्हणलं काढलं. काय झालं, सोसायटीचा वारा आला, आपल्या घरात ती कपाट उघडी झाली, त्यातल्या कागदाने या टेबलचा आश्रय घेतला, ती कागद टेबलवर विराजमान झाली, कपाटातले पेन उडाले, त्या कागदावर विराजमान झाले, आपापल्या परीने त्याने त्या कागदावर रेखाटलं. त्या कपाटात असलेल्या रंगपेटीच्या पोटात दुखायला लागलं, कागद पण गेले, मी कशाला राहू कपाटात. त्या कपाटातले रंग आले, त्या भरलेल्या पेनाने भरलेल्या कागदावर त्याने आपलं रंग भरलं आणि असं चित्र झालं. एवढं शांत त्या म्हाताऱ्याने ऐकून घेतलं असेल. तुम्ही ऐकताय तेवढं घेतलं असेल. बावळट आहेस का म्हणे, मूर्ख आहेस का, गाढव आहेस का, असं कधी होतं. कपाटातले पेपर येतील, कपाटातले पेन येतील, कपाटातले रंग येतील आणि त्याच्यावर हे चित्र काढण्यापाठी मला कोणीतरी चित्रकार असावा. बाबा तुम्हाला मी हे सांगितलं तर तुम्ही मला गाढव म्हणला. हो गाढव आहेस. अरे असं कुठं चित्र होतं. चित्र काढण्यापाठी मग कोणीतरी त्याचा करता कविता किंवा चित्रकार असला पाहिजे, त्याचा कोणीतरी निर्माता असला पाहिजे. बाबा मला सांगा, तुम्ही हे चित्र काढले ह्याच्या पाठीमागे करता कविता आहे म्हणून तुम्ही मला गाढव म्हणताय. मग मला सांगा, हे ज्यानं ब्रह्मांड निर्माण केलंय त्याला मी म्हणतो त्याचा कोणीतरी करता कविता असेल, मग मला गाढव म्हणणार माझा बाप कोण. विठाल. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज विश्वाच्या मालकाला कुणाला, भगवान शंकर म्हण तुम्ही विश्वनाथ.
विश्वनाथ आहे, तुम्ही विश्वाचे मालक आहे. काय करा तुम्ही विश्वनाथ. आणि जगद्गुरूंनी देवाला एवढी मोठी उपमा दिली. आपल्याकडे उपमा घेताना मात्र कशी उपमा घेतली? दीन रंक मी अनाथ. तुकाराम महाराज दीन होते का? रंक होते का? अनाथ होते का? नाही 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 नाही. अहो तुकाराम महाराजांची सासरवाडी पुण्याचे मुळव्याचे पाटील होते. त्यांचा 1400 एकरचा ऊस होता. तुकाराम महाराजांच्या 12 बैलगाड्या भरतील एवढ्या खतावणीच्या व्हाव्या, म्हणजे लोकांना व्याजानं पैसे दिले. त्या सगळ्या 12 बैलगाड्याच्या वह्या खतावणीच्या इंद्रायणीच्या पाण्यात टाकून दिला. तुकाराम महाराज दिन होते का? रंक होते का? तरी सुद्धा आपल्याकडे भूमिका घेताना किती आहे नमन ते नम्रता. महाराज म्हणतात मी दीन रंक अनाथ, किंवा मी रंक दीन अनाथ. महाराज म्हणतात तुम्ही विश्वाचे मालक आहात, पण मी तुमच्या पुढे कोण आहे? मी दीन रंक. पायाची वाहन पाय भरली विश्वनाथ म्हणतात आणि स्वतःला पदवी घेतात म्हणतात दीन रंकनाथ म्हणतात. आता मला एक मुद्दा सांगा, तुम्ही सगळे लक्ष देऊन कीर्तन ऐकताय ना? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विश्वनाथ कुणाला म्हटलंय? कुणाला म्हटलंय? कुणाला? मला बोला की काहीतरी दाडते कोण आलोय मी? बोला ना खरं करा, कीर्तन करा का घाबरायचं? शंकराला. मला सांगा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज हे कुठल्या देवाचे निष्ठित भक्त होते हो? एक धरला चित्ती आम्ही पती. अहो जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तुझ्या वाचून जसं पतीची मता अनुसरून पतिव्रता, जी आपली पतिव्रता पत्नी असते पतिव्रते जैसा भंगाला आम्हाला देवा फक्त तू आणि तू, तुझ्याशिवाय आम्ही. ज्या देवाचे हात कबरे नसते त्याच्या आम्ही पाया सुद्धा पडणार नाही नामदेव राय म्हणतात. आणि तुकाराम महाराजांची काय? तुकाराम महाराज विठ्ठल सोडून दुसऱ्या कुठल्या देवाचं भजन नाही, देवाचं कुठलं चिंतन नाही, ना कुठल्या मुखात दुसरं नाव नाही. आणि ते तुकाराम महाराज विश्वाच्या मालकाला शंकराला विश्वनाथ म्हणतात. शक्य तर आहे का? किती परमार्थात भेद आहे बघा. तुम्हाला सांगतो 4-5 गणांची नावं सांगतो. एक वैष्णव आहे, एक शैव आहे, एक गणपती आहे आणि एक शक्ती. हे 4 भक्त असतात. वैष्णव आहेत म्हणजे पांडुरंगाची भक्ती करतात, विठ्ठलाची भक्ती करतात, तुळशीची माळ घालतात, त्यांना वैष्णव म्हणावं. शिवभक्त जे शिवाची पूजा करतात, शंकराची पूजा करतात, त्यांना शिवभक्त. शक्ती जे देवीची उपासना करतात, कोणत्याही देवीची असो, त्यांना शक्तीपीठ म्हणावं. आणि जे गणपतीची पूजा करतात हे गणपती भक्त म्हणावं. आपल्या घरात सुद्धा 5च देवाच्या मूर्त्या असतात, फक्त 5च. बाकीचा पंचदेवता असं आपल्या देवाला जास्त पसारा ठेवू नये. कोणत्या 5 देवता असाव्यात? ऐका, गणपती, शंकर, विष्णू, सूर्यनारायण आणि 5वा सांगा. आता सांगितलं की मी. अहो गणपती, शंकर, विष्णू, सूर्यनारायण, मी सूर्यनारायण आणि 5वी देवी. कोणत्याही देवीची ह्या 5च मूर्त्या देवालाच आपल्याला शास्त्र मान्य आहे. बाकीच्या देवाची तिथे गरज नाही. ऐकून घ्या, आपण शंकराच्या भक्त एवढा कठोर प्रेम करणारे, विठ्ठलाचे निश्चित भक्त असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवान शंकराला कसं काय विश्वनाथ म्हणतात? विठ्ठलाला का नाही? काय विठ्ठलाला? किती 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 अपार त्या पांडुरंगावर प्रेम आहे भगवंत. जागृती स्वप्नी एवढं तरी सुद्धा विश्वनाथाला शंकराला भगवान शंकराला विश्वनाथ का म्हणतात? म्हणजे विठ्ठल सोडून शंकराला त्याच मी तुम्हाला कारण सांगतो. एवढ्या कट्टर असतात, काय काय लोक एवढी कट्टर असतात, एवढी कट्टर असतात ना, इतके कट्टर, इतके काय काय चिप्पूस मारवले असतात. म्हणजे तुम्हाला हे मुद्दा समजत माझ्या बोलण्याचा किंवा माझ्या बोलण्याचा भावार्थ तुमच्यापर्यंत पोहोचत. एवढी लोक कंजूस, एवढी लोक चिप्पू असतात का नाही?
ते म्हणतात ना चहात माशी जरी पडली ना किंवा तुपात माशी जरी पडली ते माशी टाकून देत नाही. काय म्हणतात पाणी मार पाणी मार पाणी मार सोपान मार म्हणतात पाणी मार पाणी मार पाणी मार. ते पाणी मारतात पिळून घेतात आणि माशी फेकून देतात पण तूप फेकून देत नाही. एवढी कंजूस मार. डाव्या हाताने कधी उष्टा आपला काय म्हणतात कावळा सुद्धा डाव्या उष्ट्या हाताने मारत नाही. त्याला काहीतरी म्हण आहे पण ते म्हणजे आपल्या उष्ट्या हाताने कधी कावळा न मारलेला एवढा कंजूस माणसं या पृथ्वीत राहणार. इतकी कंजूस इतकी कंजूस इतकी कंजूस. एक 75 वर्षाचं म्हातारं पंढरपूरला गेलं. इतकं कंजूस होतं की त्यानं कधी एक आणा त्यावेळेच्या काळात एक आणा सुद्धा कोणाला दान दिला नाही. तिथं पंढरपुरात गेलं मठ घेतला मठात राहिला सकाळ सकाळी आंघोळीला गेला. कुठं चंद्रभागेवर. तर चंद्रभागेवर गर्दी असते लोकांची गर्दी भरपूर असते. शिव फक्त टावेल बनेल छडी घेऊन गेला आंघोळ केली बाहेर आला. आंघोळ झाल्या गंधवाले परत दुसरे कोण असतात आणखी वासुदेव. गंधवाल्यानं गंध लावला त्याच्याकडे पैसा नव्हता. वासुदेवाला म्हणतात त्याचा पिच्छा केला. वासुदेव जवळ आला त्यानं सुरुवातच केली. काय सुरुवात केली वासुदेवानं. झालं का पाणी प्यायचं. वासुदेव त्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि सुरू केलं काय आळंदीच्या ज्ञानोबरायाला खंडोबरायाच्या जेजुरीला देहूच्या तुकारामाला पंढरीच्या पांडुरंगाला हे असं सुरू केलं. एक आणा द्या माझ्या धर्माला. तो कोण म्हणायला लागला वासुदेव. हे बाबा म्हणला नुसती टावेल बनेल साठी घेऊन आलो तुझ्या द्याच आहे माझं. आता तो चिंगूसच होता पण आता हिथं काय नाही खुलीवर या. ठीक आहे म्हणला वासुदेव. ती गेलं निघून टावेल साठी आंघोळ करून गेलं. आता ते खुली जाऊन काय विचार करते बघा. मी अभंगाकडेच येतोय पण तुम्हाला कंजूस सांगतो. तुकाराम महाराज त्या देवाला का मागणी करतात. ती कंजूस होतं. खुलीव गेला त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ती 4 वारकऱ्याला सांगते माझ्या पुढे कोण आलं होतं वासुदेव आलतं आणि त्याला मी एक आणा सुद्धा दिलं नाही. काय म्हणून आणा द्यायचा त्याला मी एक आणा सुद्धा दिला नाही. त्याला सांगितलं खुलीवर या. आता पंढरपूर किती मोठे नगर त्या पंढरपुरात किती मोठे मठ त्या मठात किती किती खोल्या असतील आणि माझी कुठे खोली गावणार. त्यावर दारात कोण वासुदेव आळंदीच्या ज्ञानोबरायाला जेजुरीच्या खंडोबारायाला देहूच्या तुकारामाला दारातच हजर. एक आणा दक्षिणा द्या. कोण वासुदेव. आईला म्हणलं ह्याला कसं काय कळालं मी इथं तरी पण त्याने वेळ काढून चिकूस मारवाडीच होतो. ते म्हणलं हे बघ आता सगळं झालंय देवदर्शन वगैरे सगळं झालंय तर माघारी फिरायची वेळ मोजून 250 रुपये म्हणला आणि तेवढीच मला तिकीट पुरतं ठेवले. आता तू काय कर गावाले म्हणला तुला देतो एक आणा. ती गेलं घरी आलं. आता पंढरपुरावरून काय काय गेलं सगळं बायकोच्या पुढे हात आलं. बांगड्या पाळणं खेळणं बिळणं झुली बैलाच्या चादरी सगळं नेलं आणि ती बायकोला सांगत बसलं काय विशेष पंढरपुरात. काय नाही म्हणला एक आला होता वासुदेव आंघोळीला चंद्रबाई त्याला मी इतकं फसवलं म्हणला मठाव या म्हणलं. ती मठाव बी आलं. मठावाला त्याला सांगितलं माझ्याकडे एवढेच पैसे आहेत. मग ती म्हणलं आलंच नाही. आता एवढ्याला बी येतोय म्हणलं 250 रुपये तिकीट पंढरपुरात आणि ती इथं येते का. बायको म्हणजे दारात कोण आहे बघा जेजुरीच्या खंडोबारायाला आळंदीच्या दारात हजर. म्हणला एक आणा द्या एक आणा. आता त्यानं आत आला आणि बायकोला सांगितलं आता एक नाटक कर म्हणला. याला तर एक आणा द्यायचा नाही. आपल्या गावात आपला कंजूसपणा टिकला पाहिजे. लोकांना समज पाहिजे आपण कंजूस आहे. मग एक काम करा मला मी मेलेल्याचं सोंग करतो तू रडायचं सोंग कर. मेल म्हणजे बळ मेल बरं का. श्वास रोखून बसलं. बायकोनं सुरुवात केली. आता पंढरपुरावरून आला की आता माझ्या देखत जेवला की बघता बघता गेला की एवढ्या जोरानं तिनं जे कारवा सुरू केला महाराज अख्खा गाव गोळा झाला. काय झाला गाव गोळा झाला. गाव गोळा झाल्यानंतर माणसं काय गावात गप बसली. आता कोण म्हणली पाहुण्याला नाही चला तयारी करा. हे पाणी कडक केलेलं गरम केलेलं माणसं जवळ आली श्वास रोखून धरायचं. नाकात कापसाचं गोळं टाकलं होतं. कापूस सुद्धा बाहेर येऊन देत नव्हतं का. कापूस बाहेर तर जिवंत आहे कळत बाबा असं ओढ वरून धरायचं कापूस. मरणाचं सोंग एक आणण्यासाठी मरणाचं सोंग केलं आणि मग काय केलं आणणारच असाच होतो पाटा बसविला. गरम कडकडीत पाणी त्यात पाण्यात निसर होते का गार पाणी होतच नाही निसरच म्हणते ना तुमच्याकडे. तसलं पाणी व त्याला चटचट पडत होतं पण हल्ला सुद्धा नाही जागेला नाही वही सुद्धा केलं नाही का. एक आणा जातो ना जिवंत झाला. वासुदेव दारात आहे. गरज पाण्याची आंघोळ केली. तिरडीव घातला. तिरडीव सुद्धा शांत अहो तिथपर्यंत झाला. त्या लोकांनी सगळ्यांनी त्या वासुदेव हे बाबा तू का आला म्हणली यांच्याकडं का एक आणा देतो म्हणला 3 वेळा पसंत आणि म्हणला मी आला ना असू दे म्हणला तर आलो तर सगळी विधी जरी करून जावं अग्नी देऊन जावं म्हणलं. त्याला वाटलं ही गेलं आपलं उठून बसावं. स्मशानात गेलं. कोण ही वासुदेव बिनसळी जत्रा. स्मशानात गेलं. लाकडावर ठेवलं. घट फिरवला. पाणी फोडलं. लाकडानं आगीन दिली तरी बाबा उठ नाही. कोण
ते वासुदेव वैतागला आणि त्याच्या जवळ आला. ह्याला सगळं माहित होतं. ते वासुदेव नव्हता, ते मोठा वासुदेव होता विठ्ठलाचा. ते वासुदेव म्हणला, हे बाबा माझा एकाना तुझ्याकडे सुटला. शिव म्हणला, तुझा एकाना सुटला तर फट्या बी उठला. एवढं पैशावर प्रेम. मी माझा मुद्दा विनोदाकडे घेऊ नका, मला कशाकडे यायचंय बघा. एवढं माणूस पैशावर प्रेम करतं, तेवढं तुकाराम महाराज त्या विठ्ठलावर प्रेम करत होता. महाराज विनोद सांगावं पण त्याला कशी झालं असावी पुराव्याची. माऊलीची एक ओवी आहे. एवढं तो पैशावर प्रेम करत होता कंजूस माणूस, एक आणा देत नव्हतं, त्यासाठी मेलं. तुका म्हणे एवढी कंजूस मारवाडी असतात. एवढं त्या पैशावर प्रेम आहे, एवढं त्या बायकोवर प्रेम आहे, एवढं त्या मुलावर प्रेम आहे. त्या ह्याच्याशी किती एकरूप झालाय. तशाही जगद्गुरु श्री तुकाराम महाराज त्या विठ्ठलाशी एवढे एकरूप असताना भगवान शंकर विश्वनाथ का म्हणतात. महाराज हरिहरा नाही भेद, किंवा त्याच्या पुढे जाऊन महाराजांनी सांगितलं, बाबांनो ऐका, विष कोणी प्राशन केलं? विष मीराबाईनं. आणि ह्या बाबांना केलं. हा शंकराने विष्करी पाषाण केलं. आजच्या दिवशी अमृत मंथन झालं, त्यावेळेला त्यातून 14 रत्न निघाला, त्यातलं विष हलाल होतं. ते शंकरानं पाषाण केलं. बऱ्याच लोकांचा गोड गैरसमज आहे काय, शंकरानं विष प्राशन केल्यामुळे शंकर निळा झालाय. आजच्यापासून ती गोष्ट खोडून टाकायची. शंकराचा फक्त कंठ निळा आहे. शंकराचा कंठ निळा. आता काय ऐकतोय काय का मी सांगतो, आता मुद्दे येतो. शंकरानं विष केलं म्हणून शंकराचा कंठ निळा झाला, आणि इकडं भगवान विष्णू निळे झाले, सावळे झाले, म्हणजे माझ्यासारखे झाले. आणि इकडं विष्णूने अमृत पेलं. काय पेलं? अमृत पेलं. आणि इकडे शंकर कसे झाले? आरती तुम्ही म्हणता का शंकराची? आरती कोणाच्या पाठ आहे का शंकराची? आरती कशी आरती? विक्राळ ब्रह्मांडे महाविषी कंठ काळा त्रिविधी ज्वाळा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती गोवाळू आरती गोवाळू. तुझ कर्पूर गावरा. बस तुझ कर्पूर गावरा. कर्पूर गावरा म्हणलं. काय म्हणलंय? पण त्याचा आपण कधी अर्थच लावत नाही, कधीच नाही. आणि म्हणून आम्हाला यावं लागतं, तुम्हाला सांगावं लागतंय. कर्पूर गावरा म्हणजे काय? त्याचा वर्ण कर्पूर म्हणजे पांढरा शुभ्र शंकर आहे भगवान. कसा आहे? पांढरा शुभ्र आहे. माझा सांगण्याचा मुद्दा आहे, शंकरानं विष पेलं पण शंकर पांढरा शुभ्र आहे. हे पांढरा शुभ्र होण्याचं कारण काय, तर विष्णू तिकडं अमृत पेलाय आणि इकडे शंकर विष पेलाय, पण भगवान विष्णू आमच्या तिकडं सावळे घन निळे झालेले. याचं कारण काय माहितीये का? त्यासाठी एक प्रमाण आहे महाराज, तुम्ही म्हणाच, एक एकाच्या देही आणि गोडी साखरेच्या ठाई. भगवान शंकर आणि महादेव विष्णू हे वेगळं. एक एकाच्या ठाई गोडी साखर जर थोडीशी घेतली, त्यातली थोडीशी गोड लागते, बाकीची गोड लागते का? कलवांच्यासारखी थोडी वेगळी लागते. साखर जशी सर्वांगाने गोड आहे ना, तसे भगवान शंकर आणि विष्णू हे एकच आहेत, वेगळे नाहीतच. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, तुम्ही विश्वनाथ जगात देव एकच आहे. आलं लक्षात? देव आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विना जीवा असो करून. देव एकच, दैवत अनेक आहेत महाराज. भगवान विष्णू आणि शंकर वेगळे नाहीत, म्हणून एक एकाच्या देही. आलं लक्षात? गोडी गोडी साखर गोडी साखर वाम भाग तुका म्हणे एकच अंग. हे वेगळं नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही विश्व निर्माण केले, तुम्ही विश्वाचे मालक आहात, ब्रह्मांडाचे धनी आहेत. म्हणून काय म्हणतात? तुम्ही विश्वनाथ, मी दीन रंग अनाथ आहे. महाराज मी रंग काय अनाथ आहे, दीन आहे. तुम्हाला मी पत्र लिहितोय, तुम्ही काय करा महाराज? आपण कृपा करावे ते थोडी, कृपा करा
त्याला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुम्ही विश्वनाथ मी दीनरंगनाथ काय करा महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात कृपा कराल ती थोडी माझ्यावर फक्त काय करा कृपा करा कृपा माझ्यावर किती करा थोडी करा कृपा कराल ती थोडी थोडी करा कृपा थोडी करा पण मी काय सांगतोय महाराज कृपा कराल थोडी आणि काय महाराज म्हणतात पुढे काय म्हणतात मी नाही कृपा करा थोडी पायी पडेलो बराडी पायी पडेलो बराडी मी तुमच्या पायाला स्पर्श करून तुमच्या पायाला वंदन करून मी महाराज सांगतोय माझी कृपा माझ्यावर तुमची असू द्या माझ्यावर तुमची कृपा असू द्या मी भराडी या नात्यानं भराडी म्हणजे तुमच्या कृपेची मला भूक लागली याचं काय माझ्यावर थोडीशी कृपा करा असं ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात आता कृपा केलं तर काय होत नाही अहो एखाद्या आमदारानं खासदारानं जर कृपा केली तर चांगला एखादा फ्लॅट मिळतोय कुठेतरी चांगलं पद मिळते नाही का वरच्या सत्तेच तर तो विश्वाचा मालक आहे देवाचा मालक संतांनीच कृपा केली कृपा कटाक्ष नाळे आपल्या पदाला बसवतात नुसत्या संतान केलं का कृपादान केले सिंती हेही कल्पांती सरेना कल्पांती सरत नाही असं कृपादान संतांनी केलं तर आपल्याला मिळतं नवीन मग देवाने केल्यावर कृपादान आपल्याला काय म्हणून महाराज म्हणतात फक्त काय करा महाराज कृपा करा कृपा माझ्यावर करा मग महाराजांना सांगितलं देवाकडेच का तुम्ही मागताय देवाकडेच का मागताय त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याकडे काय कमी आहे म्हणून आपण काय ऊने तुम्हा देवाचं सामर्थ्य तेवढे काय उणे तुम्हापाशी काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोष देवा माझी तर मागणी अल्प आहे थोडीशी आहे पण तुमच्याकडे एवढं अमाप आहे तुम्ही ब्रह्मांडाचा नाही किती सामर्थ्यवान देव आहे किती आणि त्याच्याकडे काही कमी आहे का स्वातंत्र्य आहे उदार आहे आणि काय काय त्याच्याकडे काय नाही आपल्याला सांगायला वेळ नाही आपल्याला 10 मिनिटात कीर्तन संपवायचं पण देव सामर्थ्यवान आहे आलं देवाचा जर सामर्थ्याचा विचार केला ना तर त्याच्या काहीच देवाशिवाय चालत नाही तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते आले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवितो हरिण ऐसा तू समर्थ ब्रह्म ऐसा तू समर्थ ब्रह्मांड तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्हणून महाराज म्हणतात काय उणे तुम्हापाशी मी तो अल्पची संतोष मी अल्प आहे संतुष्ट राहणारा माणूस आहे माझ्यावर फक्त कृपा आणि कृपाच करा हीच मागणी देवाकडे मागतात महाराज ऐकलं आलं लक्षात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सामर्थ्यवान आहात बलवान आहात तुम्ही उदार आहात अंतःकरणात तुमचं विचार आहे तुम्ही जे ब्रह्मांडाची निर्मिती केली त्यामुळे तुमच्याकडे माझं मागणं काहीच नाही फक्त माझ्यावर कृपा करा माझी अल्प अशी विनंती आहे कृपा करण्याची माझी अशी अल्पसा विनंती आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना एवढं सगळं झाल्यानंतर असं समाधान वाटलं ते पत्र लिहिलं आणि त्या वारकऱ्याकडे दिलं आता त्याच्यावर शिक्का खाली काय पाहिजे
काहीतरी पाहिजे. मी सांगितलं तुम्हाला पत्राचा मायना मधला आपण कशासाठी पत्र लिहितो तो मजकूर आणि शेवटचा आपला अभिलाषी किंवा आपला कोणतरी लिहावा लागतंय का नाही तो आपण आपला आहे ना तो आपण भजन झाल्यानंतर पाहू. सगळ्यांनी प्रेमाने एकदा पांडुरंगाचं भजन करू आणि मग नंतर आपला कोण आहे ते करून कीर्तनाची सांगता करू. विठोबा तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल थोडी पाया पडिलो भराडी काय उणे तुम्हापाशी मी अल्पची संतोषी कृपा कराल ती थोडी पाया पडिलो भराडी. 3 चरणाचा आपण थोडासा भावार्थ पाहिलेला आहे. 4थ्या चरणाचा तुकाराम महाराजांचा आपल्याला मायण्याचा शेवट मजकूर पत्राचा पाहायचा. हे पत्र जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी एका यात्रेला चाललेल्या यात्रेकरूपाशी भगवान शंकराला लिहिलेलं पत्र आहे आणि ह्या पत्रात तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात. कशाची? कृपेची मागणी मागतात. सगळं पत्र पूर्ण लिहून झाल्यानंतर शेवटी काय होतो मजकूर समाप्त झाल्यानंतर काहीतरी लिहावं लागतं. मी अमुक अमुक मी तमुक तमुक तुमच्या पायाशी दंडवत घेतो किंवा शेवटी जगद्गुरु श्री तुकारामाचा सोडा. ज्या संतांनी या जन्माला आलेल्या जड जेव्हा उपकार केले असे महान भगवत संत विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी सुद्धा शेवटी आपली भावार्थ दीपिका पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्त्री गुरु रायांच्याकडे एक मजकुरात आपला अभिलाषेला म्हणजे मधला मजकूर सगळा म्हणजे 18 अध्याय आणि 18व्या अध्याय शेवटी विश्वमाऊली लिहिलं. आता विश्वात्मके देवी हेने वागे तो साले तो सोनी मज द्यावे पसायला जे खळांची भगकडी सांडो. हे कोणाकडे मागणी केले? ज्याच्या कृपेनं मी हा ग्रंथ पूर्ण केलाय. पण कधी 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 लिहिलंय महाराजांनी शेवटी मजकुराचा येण मी काहीतरी माझं गुरुच्या चरणी अर्पण करावं. जसं आपण मायना लिहितो साष्टांग नमस्कार विनंती विशेष आणि मधला मजकूर माझ्यावर काय करावी कृपा करावी हा मधला मजकूर आणि शेवटी मी आपला तसं काय आता विश्वात्मक. पण कधी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तनी नेले येते जे माझे उरले पायी. ज्या वेळेला माऊली हे देतात काय किंबहुना तुमचे केले तुमचे म्हणजे तुमच्या आशीर्वादाने हे सगळं मी केलं म्हणून तुम्ही काय करा आता विश्वात्मके देव. तसा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात मी कृपेची मागणी तुम्हाला केली. मी काय आहे दीन आहे रंग आहे अनाथ आहे आणि तुम्ही माझ्यावर कृपा करावी. तुम्ही काय आहे सामर्थ्यवान आहे काय एवढे तुम्हापाशी तुम्ही ब्रह्मांडाचे धनी आहात मग तुमच्याकडे काय नसेल मग तुम्ही काय करा मला कृपा करा. आणि त्या कृपेचा शेवट मजकूर तुकाराम महाराज सांगतात शेवटचं
नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओ नमः शिवाय हर हर भोले देवा प्रेम भातुके पाठवा. एका आपण त्या शेवटच्या चरणाला थोडासा भावार्थ सांगतो आणि सेवा समाप्त करतो. ऐका, जगद्गुरु संत तुकाराम महाराज कृपेची मागणी मागतात आणि शेवटच्या विनवणीमध्ये आपला मजकूर लिहितात. देवा काय करा, हा माझा कृपेची मागणी तुम्ही मान्य करा आणि मला काय पाठवा. तुका म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. हे जे लोक पत्र घेऊन तुमच्याकडे आलेत ना, यांच्याजवळ मी पत्र लिहून दिलंय ना, काय करा त्यांच्या जवळच मला खाऊ पाठवा. कशाचा. तुका म्हणे देवा प्रेम भातुकी पाठवा. देवाला जर मागायचं असेल तर फक्त प्रेमच द्या मागा, आणि देवाला जर द्यायचं असेल तर काय द्या, प्रेमच द्या. भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझ. देवाला फक्त प्रेम, प्रेम सुख घेई प्रेम प्रेमा विना नाही समाधान. म्हणून तुमचं आमचं प्रेम आहे ना, फक्त देवाला प्रेमच आवडतं. ऐका, प्रेम असं 3 प्रकारचं आहे. मी एवढा उलगडा करत नाही, पण तुम्हाला सांगू जातो. प्रेमाचे प्रकार 3 आहेत. गोडी म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे गोडी, गोडी म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे गोडी. प्रेमाचे 3 प्रकार आहेत. शास्त्र सांगतं 3 प्रकारचं प्रेम. एक सामान्य रती, रती म्हणजे प्रेम. तुकाराम महाराज काय म्हणतात, प्रेम भातुके पाठवा. प्रेमाचे 3 प्रकार आहेत. एक सामान्य रती प्रेम, आपलं सामान्य रती, रती म्हणजे प्रेम, सामान्य रती. दुसरं सामंजस्य रती, आणि तिसरं आहे ते सामर्थ्य रती. पहिलं सामान्य रती आहे म्हणजे सामान्य प्रेम आहे, ते फक्त आपला आणि आपलाच विचार करत, त्याला सामान्य प्रेम म्हणायचं किंवा सामान्य रती म्हणायचं. आणि जे देवाचा आणि आपला दोघांचा विचार होतो त्याला सामंजस्य रती म्हणायचं किंवा सामंजस्य प्रेम म्हणायचं. आणि जे फक्त देवाचा आणि देवाचाच विचार होतो ना, त्याला काय म्हणायचं, सामर्थ्य रती किंवा सामर्थ्य प्रेम. विठाला विठाला. त्या कुब्जाला अष्टवक्र कुब्जा त्या ठिकाणी वाकलेली होती. कुब्जा दासी माहिती आहे ना तुम्हाला, कुब्जा दासी. त्या कुब्जा दासीने नुसता स्पर्श केला, तिचं प्रारब्ध संपलं आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला स्पर्श झाला आणि त्या कुब्जा दासीचं प्रारब्ध फळाला आलं. मला ती इतकी स्वरूपवान, इतकी सुंदर झाली, इतकी सुंदर झाली. अहो, त्या इंद्रानं तिला पाहिली. कुणी, त्या इंद्रानं. आणि इंद्राचं सुद्धा पतन झालं महाराज. एवढी ती कुब्जा दासी सुंदर झाली. कुणी, भगवान श्रीकृष्णाच्या स्पर्शाने. पण ती भगवान श्रीकृष्णाला एवढं रूपवान केल्यामुळं ती कुब्जा दासी त्या भगवान श्रीकृष्णाला म्हणायची, हरी माझ्या मंदिरी कधी करूया. ती देवाला सारखं गारानं घालायची, हे देवा माझ्या मंदिर, हे देवा माझ्या मंदिर, माझ्या घराकडे चल, माझ्या घराकडे. का, तिला वाटायचं मी एवढी रूपवान, एवढी सुंदर झाली, एवढी माझे लौकिक झालाय, देव जर माझ्या घरी आला तर माझा आणखी किती लौकिक होईल. याला म्हणायचं सामान्य रती किंवा सामान्य प्रेम. म्हणजे फक्त आपला विचार, माझा लौकिक झाला पाहिजे, मी कीर्तनकार, माझा लौकिक झाला पाहिजे. मला का काल छोट्या कीर्तनकाराने फोन केला, महाराज
आमच्याकडे एक वसंत गडकरांचं कीर्तन आहे. वसंत गडकर नाव ऐकून आहे ना तुम्हाला माहिती? बाळकृष्ण वसंत गडकरचं कीर्तन आहे आणि त्यांचे बॅनर सगळीकडे लागले होते. आणि एक नवीन कीर्तनकार आमच्या ठाण्यात तयार होतोय. मी हे तुमच्यासाठी सांगतोय. त्यानं मला फोन केला, महाराज अहो किती कीर्तनकाराची बोर्ड लागले, सगळ्या ठाण्यात बोर्ड लागले वसंतकर, आपले कधी लागणार? म्हणलं त्यांची एवढी योग्यता झाली आपले पण लागतील. विठाला तिथं फक्त आपला आणि आपला विचार, त्याला कुंजात असेल वाटायचं माझा लौकिक व्हावा, माझा लौकिक व्हावा. इथं फक्त सामान्य म्हणजे माझाच विचार व्हावा, त्याला म्हणायचं सामान्य रती किंवा सामान्य प्रेम. दुसरा प्रकार प्रेमाचा असा आहे महाराज. कोणता प्रकार आहे? तर सामंजस्य रती, जिथं देवाचा पण विचार आहे आणि आपला विचार. आपल्याला वाटतं देवाला पण जावं, संसार बी सुटू नये. असं नाही करायचं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 1-2 मिनिटं घेतो. जिथं देवाचा आणि आपला विचार होतो ना त्याला सामंजस्य रती म्हणायचं. काय झालं? एकदा देवाचं डोकं दुखायला लागलं, भगवान श्रीकृष्णाचं डोकं दुखायला लागल्यानंतर नारद महर्षीला बोलवलं. नारद महर्षी माझं डोकं थांबत नाही, मग जावा आमच्या त्यांना बोलवा. आमच्या त्यांना म्हणजे देवाला किती उद्या? किती? 1 का 2? किती? 16 सहस्र 100 एवढ्या उद्या बायका देवाला. नारद महर्षीला सांगितलं जावा, अहो डोक्यावर काहीतरी उपाय करा, डोकं थांब नाही. नारद महर्षीला बोलवलं. नारद महर्षीने वाऱ्यासारखा वायरलेस मेसेज केला. कुणाला? 16,108 ला. धड 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 डोंगर कोसळावं, काय का भिताड पडाव, अशा त्या 16,108 आल्या. प्रत्येकानं आपापल्या परीने त्या, कुणी सुंट लाव, कुणी काय कर, कुणी काय कर काय कर. 16,108 गवळीने थोडं केलं असेल आपलं. 16,100 बायकांनी काय थोडं केला असेल का उपचार? देवाचं डोकं देखतोय आपल्या पद्धतीत, पण प्रत्येकाच्या मनात भाव वेगळा होता. काय भाव होता सांगू तुम्हाला? त्या प्रत्येकीला असं वाटायचं माझ्या हातानं जर गुण आला ना तर माझं बी नाव होईल आणि देवाचं बी डोकं थांबेल, असं प्रत्येकीला वाटायचं. एका दोघीला नाही, 16,108. आणि तो भाव कृष्णाला ओळखला. प्रत्येकीला असं वाटायचं माझ्या हाताचा गुण आला ना तर बरं वाटेल, माझ्या देवाचं डोकंच थांबणार. देवाचं डोकं थांबणार. मग देवाला नारद महर्षीला परत बोलवलं. अश्विन कुमारला बोलवलं. अश्विन कुमार म्हणजे त्यावेळेचे वैद्य. दवाखान्यात कधी गेला ना तर तिथे एक फोटो असतो, त्याच्या खाली लिहिलं असतं अश्विन कुमार. हे पहिले वैद्य, पृथ्वीवरचे पहिले वैद्य. त्याने सुद्धा प्रयत्न केला, त्याने सुद्धा. मग देवाला भगवान श्रीकृष्णाने नारद महर्षी सांगितलं, नारद महर्षी तुम्ही काय करा, आता 16,108 बायकांचे प्रयत्न केला होता ना, तो कोणतं प्रेम होतं? सामंजस्य प्रेम. तुम्हाला पहिलं प्रेम सांगितलं कुब्जदाचे, सामान्य स्वतःचाच विचार, आपला लौकिक, त्याला सामान्य प्रेम. आणि सामंजस्य 16,108 पत्न्यांचं प्रेम. आपलं बी नाव देवाचं डोकं थांबव, याला काय म्हणतात? देवाचा आणि आपला विचार, सामंजस्य रती किंवा सामंजस्य प्रेम. आणि तिसरं प्रेम आहे ना महाराज, फक्त देवाचा आणि देवाचाच विचार होतो, त्याला सामर्थ्य रती किंवा सामर्थ्य प्रेम म्हणतात. ऐका तिसरं प्रेम कोणी केलं? नारद महर्षीला पाठवलं. जावा, संतांची मंडळी चालली, संतांचा हरिगजर चाललाय, कीर्तन चाललंय, त्या संतांच्या पायाखालची माती आणा आणि माझ्या आब्रपटलाला लावा, डोक्याला लावा, माझं डोकं थांबेल. नारद महर्षी गेले, संतांकडे गेले. आणि संतांकडे गेल्यानंतर नारद महर्षीने काय केलं? तिथं असा गजर चालला होता, ज्ञानोबा तुकाराम, एवढा मोठा गजर चालला होता. आणि त्या गजर चालला प्रत्येक संतांच्या पायाखालची थोडी थोडी माती घेतली आणि महर्षी निघाले. एका संतांनी त्यांना अडवलं, ओ महर्षी काय चाललंय? म्हणे काय नाही म्हणे, तुमच्या पायाखालची माती देवाच्या कपडाला का? देवाचं डोकं दुखते. अहो त्या संतांना राग आला, आमच्या पायाखालची माती आणि देवाच्या कपडाला टाका माती खाली म्हणे. तुम्हाला कळतं का म्हणे नारद महर्षी? अहो आमच्या पायाखालची माती, ह्याच्यात पण एक भाव, आणि देवाच्या डोक्याला टाका माती खाली म्हणे. अहो आमच्या पायाखालची माती त्या देवाच्या डोक्याला लावली, आमच्या 7 पिढ्या नरकात जातील ना, टाका माती. नारद महर्षीने ती माती तिथंच टाकली खाली, पळत गेले. तेव्हा आपण भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, संत लोक माती देत नाहीत. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, आता तुम्ही एकच काम करा, कुठं जा? वृंदावनाला जा. गेला का तुम्ही वृंदावनाला? गेला असाल. वृंदावनाला जा, तिथं रासक्रीडा चालले, सगळ्या गोपी रासक्रीडेत मग्न आहेत. त्या रासक्रीडेत त्या गोपीच्या पायाखालची माती आणा आणि माझ्या आब्रपटलाला लावा. नारद महर्षी गेले, तिथं असा गोपींचा रासक्रीडा चाललेला महाराज. एक गोपी दुसऱ्या गोपीच्या, तिसरी गोपी चौथी, असं एक तर त्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उभा केलेलं मध्ये आणि रासक्रीडा खेळण्यात दंग झालेल्या त्या गोपी. नारद महर्षी गेले, त्या राधेनं ओळखलं, महर्षी कधीच नाही आणि इकडं कसे काय वाट चुकला. आणि नारद महर्षीचं आणि राधेचं बोलणं चाललं होतं. नारद महर्षी म्हणले, काही नाही, तुमच्या देवाचं जरा डोकं दुखतंय, तुमच्या पायाखालची माती पाहिजे. हे नारद महर्षी फक्त राधेला सांगत होतं. आणि ऐकलं कोणी? वृंदावनातल्या सर्व गोपींनी. नुसती कुजबूज कुणाची? राधेची आणि नारद महर्षीची नुसती कुजबूज ऐकली. सगळ्या गोपींनी आपल्या कमरेवरचं घट्ट यमुनेच्या नदीत बुडवलं, भरून आणलं. आपल्या पायाखालीची सगळी पांढरी माती
वर ओतले, प्रत्येकीने एक एक गोळा केला. आता काय थोड्या कुठे असतील का? आणि त्या नारद महर्षी हातात काय मारतात का ते मातीचे चिन्हाचे गोळे? नाही नाही, कमरेव, पायाव, डोक्याव, विण्याव, सगळ्याव. आणि नारद महर्षी म्हणले जावा देवाच्या कपाळाला लावा, देवाचं डोकं थांबलं पाहिजे. नारद महर्षीने सांगितलं याचा परिणाम माहिती आहे का तुम्हाला? काय परिणाम आहे? तुमच्या पायाखालची माती देवाच्या कपाळाला लावली तर तुमच्या 7 पिढ्या नरकात जाते रे. गोपीने शांतपणाने उत्तर दिलं, नारद महर्षी जर आमच्या पायाखालच्या मातीनं देवाचं डोकं थांबत असेल तर आमच्या 7च काय पण आमच्या 14 पिढ्या नरकात गेल्या तरी चालतील. विठाला विठा. 14 पिढ्याचा विचार केला का गोपीनी? 14 पिढ्याचा नाही विचार कोणाचा केला? फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाचा विचार केला. ह्याला म्हणायचं सामर्थ्य रती, फक्त देवाचा विचार करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात? तुका म्हणे देवा प्रेम, प्रेम देवाला मागतात. प्रेम, प्रेमाने मला भातुकी पाठवा. पण काय? कृपेची भातुकी पाठवा. ज्ञानेश्वर शेवटची चाल अशोकरावजी मोरे भैरवी चाल म्हणतील आणि बाबा बोलतील. तुका म्हणे